जणीत अशी हिरव्या वाटाण्यापासून आज आपण भरून दोडक्याची भाजी बघणार आहोत। अगदी गावरान पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी शेअर केली, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सर्वात आधी मी इथं मिक्सरचं जार घेतलंय। याच्यामध्ये 4 चमचे जे पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने शेंगाचं कूट घेतलेलं आहे 4 चमचे। याच्यामध्येच 2 चमचे तीळ टाकूया। खोबऱ्याची पावडर घेतली किंवा खोबऱ्याचं खीस, हवा असेल तर खोबऱ्याचे काप सुद्धा घेऊ शकता। तर सुक्या खोबऱ्याचं खीस आहे ते टाकते 2 चमचे। आणि याच्यामध्येच लसणाचा वापर थोडा जास्त करायचा आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। हिरवी मिरची घेतलेली आहे 5, चवीनुसार कमी जास्त करू शकता। 1 वाटी कोथिंबीर घेतली, मीडियम साईजची वाटी आहे कोथिंबीरसाठी। पाणी घ्यायचं आहे एक 3 ते 4 चमचे, झाकण लावूया आणि थोडंसं जाडसर असं वाटायचं आहे। पूर्णपणे बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर असं वाटण करून घेऊया। तर हे साईडला ठेवते। 4 दोडके घेतलेले आहेत स्वच्छ धुवून, म्हणजे पाव किलो दोडका आहे। सर्वात आधी हे किसून घेऊया। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल। तर सर्व दोडका मी इथं सोलून झालेला आहे। अशा प्रकारे मीडियम साईजचे बारीक असे काप करून घेऊया आणि हा दोडका मधून सर्व चिरून घ्यायचं आहे। ज्या प्रकारे आपण वांग्यामध्ये मसाले भरण्यासाठी करतो, सेम त्याच प्रकारे हा दोडका मधून 4 भाग करून घ्यायचे। तर सर्व दोडका याच प्रकारे मी इथं चिरून घेतलेला आहे। याच्यामध्ये साईडला आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकूया आणि याच्यावरती चवीपुरतं मीठ, अगदी थोडीशी हळद टाकते, गरम मसाला टाकूया 1 चमचा आणि सर्व मसाला एकत्रित करून घेऊया। मसाला एकत्रित झाला की दोडक्यामध्ये हा मसाला थोडा थोडा करून भरून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण आतपर्यंत हा मसाला भरायचा आहे। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल। तर अशा प्रकारे राहिलेला सर्व दोडक्यामध्ये आपण मसाला भरून घेणार आहोत। मसाला भरून झालेला आहे, राहिलेला मसाला आपण नंतरनं तेलामध्ये परतून घेणार आहोत। तर या ठिकाणी मोठ्या चमच्याने 2 चमचे मी इथं तेलाचा वापर करते। तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकायची, मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता टाकूया आणि याच्यामध्येच आपण जो वाटण साईडला ठेवलं होतं ते टाकूया। यामध्ये मी हिरवी मिरचीचा वापर केला आहे, मला जर हवा असेल तर काळा तिखटाचा वापर केला तरी चालेल। अगदी चिमूटभर परत एकदा हळद टाकली, कारण थोडंसं हळदीचं प्रमाण कमी वाटत होतं। ही जी गावरान वाटणाची भाजी आहे ना, ती थोडीशी पिवळसर आणि हिरवी भाजी असती, त्याच्यामुळे थोडे कमी वाटत होतं, म्हणून चिमूटभर हळद ॲड केली। थोडंसं पाणी टाकायचं आहे, प्लेट झाकूया आणि एखादा मिनिटभर हा मसाला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी ग्रेव्ही टाईप होईल। याच्यामध्ये आपण जे दोडक्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे तो टाकूया, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे, अगदी अर्धा ग्लास पाणी, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तर अर्धा ग्लास गरम पाणी टाकलं आहे, सर्व मिक्स करून घेऊया। गॅस लो फ्लेमवरती करायचं आहे, प्लेट झाकूया आणि 5 ते 6 मिनटं बारीक गॅस करून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची। 5 ते 6 मिनटं झालेले आहेत, भाजी शिजलेली आहे म्हणून मी गॅस बंद केला आहे। तर तुम्हाला दाखवते ही भाजी शिजली का नाही ते। याच्या आधी पण मी हरभरा डाळ आणि दोडक्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तो पण एकदा नक्की बघा। खूप छान अशी डब्यासाठी भाजी दाखवलेली आहे। तर अशा प्रकारे गावरान पद्धतीने झणझणीत अशी हिरव्या वाटणपासून आपली दोडक्याची भाजी तयार आहे। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।